श्रोते हो, अब्बूजींकडून स्वामिनीचा इतिहास ऐकताना आपल्या सगळ्यांनाच नक्कीच मजा येते. आज आपण जाणून घेऊयात अब्बूजींच्या वडिलांविषयी. नमस्कार अब्बूजी. नमस्कार बेटा. अब्बूजी, आपण सांगितलं की तुमच्या वडिलांनी खूप कष्टाने मेहनतीने हा साडी व्यवसाय पुढे नेला. तर तुमच्या वडिलांच्या स्वभावाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. म्हणजे कसे होते ते, घरातले वडील आणि दुकानात साडी व्यवसाय करतानाचे वडील, आहेत स्वभावात काही फरक होता का? माझे वडील जे आहे खूप मोठे मनाचे होते. इतके मोठे मनाचे होते, घरी नसेल तरी लोकांची मदत करायची त्यांची इच्छा होती. दुसरं, त्यांना शायरीचा खूप लगन होती. खूप म्हणजे इतकं, सर्व पुण्यातले शायर लोक जे आहेत, मोठे मोठे शायर येऊन दुकानात बसायचे आणि मग ते दुकानात बसल्या बसल्या तिथेच मैफिल जमायची मुशायरीची. तर त्यावेळेस माझ्या आजोबाची तब्येत थोडी नरम झाली होती. तर माझे आजोबा ते म्हटले, एक शेर बोलता हूँ मैं, आप तुम भी सुन लो. ना तवानी का बुरा हो पाँव तक उठते नहीं, दो कदम मंजिल को तूने कोसों की मंजिल कर दिया. नातवानी म्हणजे म्हातारपणमध्ये जे कमजोरी येते, नातवान हो जाता आदमी, तो दो कदम चलने के बजाय उसको ऐसा लगता है कि दो कदम जो है कोसों से ज़्यादा हो गई है. तर माझ्या वडिलांनी सांगितलं, आता तुम्ही खूप दिवस जिवंत राहणार आहे, चालणार आहे, घाबरू नका, आता तुम्हाला हजला पाठवणार आहे मी. मग त्याच्यानंतर त्यांनी हे धरला आणि हजलाही जाऊन आलेत ते. का की जे आमचे भाऊ वगैरे होते आणि त्यांचे मुलं जे होते, त्यांनी हजला जायचा विचार केला. तर बोले, दादाजी आप भी चलो हमारे साथ. तर त्यांनी हिम्मत करून तेव्हा हज पण करून आले. हां, त्यावेळेस त्यांची वय जवळजवळ 85-86 होती. त्यावेळेस पण त्यांनी हिम्मत करून जाऊन हजला जाऊन आले आणि तेही पाणीच्या बोटनी. आणि त्यावेळेस 600 रुपये लागले होते. तसंच घरात बी आहे, जे हॉल होता चांगला मोठा, तर ते शायर लोकांना बोलून मुशायरा करायचे घरात. म्हणजे इल्मदोस्त थे. त्यांना इतका आनंद व्हायचा. जे शिकलेले लोक आहेत त्यांच्या आजूबाजूला नेहमी असायचे, त्या हिशोबाने त्यांना खूप आनंद व्हायचा. कधी सगळ्यांची दावत करायची, जेवण करायचं. त्याच्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळेच, तन्वीर सिंग असे अनेक लोक आज पण आम्हाला मिळतात. अरे ये वहीद का छोकरा आहे, अरे ये अवली सेठ का छोकरा आहे. म्हणजे मित्रपरिवार भरपूर होता. आणि तेही कधी गाणे वगैरे गायचे. के.एल. सहगल जे आहेत, त्यांचा आवडता गायक होता. कधी म्हणायचे, तेरी गठरी में लागा चोर मुसाफिर जा गुजरा. तर श्रोते हो, असे अनेक अनुभव घेत घेत हा साडी व्यवसाय इथपर्यंत आला. असेच अनेक अनुभव आपण अजूनही ऐकणार आहोत, पण यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.